पुन्हा तेच खूप टाईम नंतर मी व्हिडिओ अपलोड करते. लास्ट व्हिडिओ हा माझ्या बारशाचा होता. माझ्या फ्रेंडच्या घरी मी गेली होती, तिच्या बाळाचं बारसं होतं म्हणून. आणि त्याच्यानंतर डिरेक्टली मी घरी आली दादा वहिनीकडे, कारण सोसायटीमध्ये त्यांच्या पूजा होती आणि हे त्यांचं फर्स्ट इयर आहे सोसायटीचं. त्यांनी पूजा ठेवली होती, खूप छान असं डेकोरेशन आणि रांगोळी त्यांनी काढली होती. आणि घरी पोचेसपर्यंत मी खूप लेट झालेलं, त्यामुळे दमलेले आणि मला असं झालेलं प्लीज मला कोणीतरी चहा द्या. आणि मी घरी जाऊन बघते तर काय, माझा दादा मस्त चहा ठेवत होता. दादाचे एक्सप्रेशन बघा, पण मी खुश होती कारण मला चहा मिळणार होता. त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि टेरेसवरती आलो. टेरेसवर सर्वांना जेवणाची अरेंजमेंट केली होती. जेवण वगैरे करून घेतल्यानंतर डान्स होणार होते आणि वहिनीने देखील पार्टिसिपेट केलेला आणि वहिनीने खूप सुंदर असा डान्स केलाय. त्यानंतर आम्हाला बाल्कनी व्ह्यू होता बरं का. आम्ही मस्त आमच्या बाल्कनीमध्ये बसून कारण स्टेज तुम्ही बघू शकता किती जवळ आहे. फक्त विहा तिच्या आजोबांसोबत खाली गेलेली आणि तिथून ती डान्स बघत होती. आणि वहिनी खरंच आधी अजिबात डान्स वगैरे करत नव्हती, पण जशी ती सासरी आले लग्न झाल्यानंतर ती आमच्यात इन्व्हॉल्व झाले. त्यानंतर ती मस्त अशी आमच्यापेक्षा भारी डान्सर झाले आणि त्याचं पार्टिसिपेट पण करते. खूप उत्साह असतो तिला आणि छान वाटतं मला. त्यानंतर वाजलेत बघा किती, आणि आमची क्रेविंग काय होते तर फ्रेंच फ्राईज खायची. एअर फ्रायर आहे हे, वहिनीला बड्डे गिफ्ट दिलं आहे त्यांच्या आईने. आणि वहिनी खरंच खूप नवीन नवीन एक्सपेरिमेंट करत असते आणि वहिनीला आवडत असतं. आणि एअर फ्रायरमधले फ्रेंच फ्राईज मला विचाराल तर खरंच खूप छान झालेले आणि लेस ऑइलमध्ये होते, पण अजिबात वाटलं नाही. त्यानंतर खाऊन झाल्यानंतर म्हटलं मस्त झोपू, पण माझी विहा थोडी झोपणार आहे. तर असा काहीसा होता माझा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.